माऊलींची वारी पुण्यात आल्यानंतर रात्री नेमकं काय घडलं की त्याच्यामुळे सगळे वारकरी पळू लागले. 8 जुलैची रात्र आळंदीहून माऊलींचं प्रस्थान झालं होतं. तर 7 जुलैला जगद्गुरु तुकोबरायचं पालखी पुण्याकडे निघालेली होती. लाखो वारकऱ्याच्या जयघोषात या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात दाखल झाल्या तेव्हा माऊलीचा मुक्काम भवानी पेठेत तर तुकोबाचा मुक्काम नाना पेठेत होता. टाळ मृदंगाचा गजर सुरू होता. भजन रंगात आलं होतं. पण तेवढ्यात रात्रीच्या अंधारात समोर एक विचित्र दिसलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या वारीच्या इतिहासात अशी घटना कधीच दिसली नव्हती. समोरचं ते दृश्य पाहून काही वारकरी जीवनाच्या आकांताने धावू लागले होते. तर काहींनी धाडस करून तातडीने खिशातून मोबाईल काढले. काहीतरी कॅमेरे होते आणि त्यांनी कॅमेरे चालू केले. तो अद्भुत प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तो प्रसंग डोळ्यासमोरून निघून गेला. पण 5 मिनिटांनी जेव्हा आपले मोबाईल कॅमेऱ्याने वारकऱ्यांनी चेक केले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या कॅमेऱ्यामध्ये काहीच रेकॉर्ड झालं नव्हतं. सगळं अचानक पुसून गेलं होतं. मग आज जेव्हा पुण्यातले तब्बल सकाळी 500 CCTV कॅमेरे चेक करण्यात आले तेव्हा कोणत्याही कॅमेऱ्यात काहीच दिसून आलेलं नाही. खरं तर ही घटना फार विचित्र होती. सुरुवातीला भजन चालू होतं. प्रवचन चालू असतानाच सुरुवातीला लांबून लोकांना लांब अंतरावून एक प्राणी येतोय असं हा सुरुवातीला दिसलं. त्या प्राण्याच्या अंगावर पांढरी टोपी, कुगळा पांढरा सदरा आणि धोतर घालून एक वारकरी बसलाय असा भास त्यांना होऊ लागलं. लोकांना वाटलं हा देखावा वगैरे असेल. पण जसजसा तो जवळ येऊ लागला तसतसे वारकरी पळू लागले. काहींनी मोबाईल मध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला पण कुठलीही शूटिंग त्यांच्यामध्ये झालेली नाही. CCTV मध्ये देखील काहीच रेकॉर्ड झालेलं नाही. मग नेमकं काय घडलं होतं? त्या रात्री कोणत्या प्राण्यावर तो वारकरी बसून आला होता? CCTV काहीच का रेकॉर्ड झालं नाही? माऊलीने नेमकं याच्यातून काय संकेत दिला? वारकरीची नेमकं काय पुण्यामध्ये चूक झाली का? आणि त्या प्रकारामागचं काय सत्य जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात. आणि सविस्तर रिपोर्टमध्ये तुकोबारायची पालखी आणि माऊलीची पालखी पुण्यामध्ये जेव्हा तिचं आगमन झाल्यानंतर त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी ठरलेलं होतं. वारकरी तिथे झोपलेले असतानाच काही ठिकाणी भजन सुरू होतं, काही ठिकाणी दिंड्यामध्ये भजन सुरू होतं. पण तेव्हा अचानक एक घटना घडली जिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात भारतभर झाली. आपण पाहायला गेलं तर या वर्षीची जी काही वारी तिची सुरुवातच चमत्काराने झालेली आहे. खरं तर 6 आणि 7 जुलैला आपण जर पाहिलं पुणे आणि आळंदीच्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस कोसळत होता. पुराची परिस्थिती देखील निर्माण झालेली होती. रस्ते पाण्याखाली गेलेले होते. पण 8 जुलैला जेव्हा माऊलींचं प्रस्थान व्हायचं होतं तेव्हा अक्षरशः चंद्रभागा आतून गेली की काय असं सर्वांना वाटू लागलं. त्याच वेळेस इंद्रायणी नदी जी काय आहे ती अक्षरशः पाणी कमी झालं. हा झाला पहिला चमत्कार तिथे झालेला होता. पण दुसरा चमत्कार जेव्हा घडला जेव्हा माऊलींची पालखी पुण्यामध्ये एंट्री करायला लागली होती. पुण्याच्या वेशीवर पालखीच्या संदर्भात दुसरा चमत्कार घडलेला होता. पण तिसरा जो चमत्कार होता आणखीनच भयानक होता आणि तो त्या रात्री पुण्याच्या मुक्कामात घडणार होता. खरं तर दुपारच्या सुमारास 9 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्यांनी यशस्वीपणे आपलं आगमन केलेलं होतं. या दोन्ही पालख्याचा संगमवाडी आणि भव्य संगम देखील या ठिकाणी झालेला होता. दोन्ही पालख्या एकत्र आलेल्या होत्या. वारकऱ्यांचा अभूतपूर्व मेळावा देखील भरलेला होता आणि तिथून पुढे एकाच वाटेने त्यांचा प्रवास सुरू झालेला होता. पुणेकर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत या ठिकाणी करत होते. प्रशासनाने देखील कडेकोट सुसज्ज अशी या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. वारी शहरात शिरताच कोणालाही कल्पना नव्हती यांच्या पुढे असं कधी होईल. कारण की दरवर्षाप्रमाणे वेळापत्रकानुसार सगळं काही सुरू होतं. पण खरा पहिला जो फटका आहे किंवा पहिला जो काही चमत्कार आहे तो तिथेच घडला. अचानक माऊलीच्या पालखीचा रथ अक्षरशः एका जागेवर थांबला. रथाची बैल जागेवरून हलेनात. जणू काहीतरी अद्भुत घडणार होतं का काय? हा होता पहिला संकेत. दुपारी हा पहिला संकेत होता. यानंतर 2 घटना घडल्या आणि त्यानंतर तिसरा जो काही चमत्कार होता तो अतिशय भयंकर घडणार होता. रथ थांबल्याच्या काही वेळानंतरच एका महिलेचा एका विचित्र प्रकार समोर आला. त्यांनी खरी खळबळच उडवली होती. तेवढ्यात एका वारकऱ्याची अगदी तीव्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर वारी जसजशी पुण्याच्या मध्यभागी येऊ लागली तसतशी गर्दी आणि उत्साह वाढत होता. प्रशासनाने वारकऱ्याच्या सुरक्षेसाठी लोखंडी बॅरिकेड्स देखील लावलेले होते. पण अचानक एक विचित्र घटना घडलेली होती.
एक महिला थेट आळंदीच्या वाऱ्यात म्हणजे आळंदीच्या वारीत मार्गात येणारा रस्ता रोखण्याचा तिने प्रयत्न केला होता. पोलिसांनी तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती धावत गेली, थेट एका कार गाडीमध्ये बसली आणि काही समजाच्या आत तिने एकदम कारचा स्पीड वाढवला आणि थेट रस्त्याला असलेल्या लोखंडी बॅरिगेटला धडक दिली आणि प्रचंड मोठा आवाज झाला. लोखंडी बॅरिगेट हवेत उडाले आणि वारीच्या मार्गात अचानक कार घुसल्याने पोलिसांची धावपळ उडाली. कोणाला दुखापत त्या ठिकाणी झाली नाही. ही घटना दुपारी झाली होती, पण रात्री वारी ज्यावेळेस मुक्काम करणार होती तेव्हा अचानक त्यांना एका प्राण्यावर एक विचित्र हालचाल दिसणार होती. कॅमेरे काढून शूटिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, कारण की जो महिलाचा जो काही प्रकार आहे तो शूटिंग करून सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता. पण रात्रीचा धक्कादायक प्रकार कोणाच्या समोर आलेला नाही. खरं तर महिलेच्या धडकेमुळे खरं तर तणाव आणि ताजच असताना वारीच्या गर्दीत अचानक एक दुसरी घटना घडली. ही दुसरी घटना आता खरं तर बऱ्याच वेळा घडत असते. एक वारकऱ्याला जागेवर फिट आली होती. ती फिट आल्यानंतर तो खाली कोसळला आणि त्याचं शरीर थंड झाल्याची ही समजली आणि श्वास थांबायच्या अगोदर जे काही वारकरी आजूबाजूचे वारकरी घाबरले आणि तिथे एकच गर्दी झाली. कोणाला काय करावं समजत नव्हतं आणि वारीत संकट आले. कोणी विठ्ठल कोणत्या स्वरूपात धावून येतो. तिथे सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस अधिकारी गर्दीला बाजू करत असताना ते पुढे सरसावले. त्यांनी कसलाही वेळ न घालवता त्या वारकऱ्याला जागेवरच कृत्रिम श्वास देण्यास त्यांनी सुरुवात केली. आजूबाजूला तणावाचं वातावरण झालं. चमत्कार घडला. पोलिसांच्या याच्यामुळेच तो वारकरी त्या ठिकाणी वाचला. हे साधारणपणे सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत ही सर्व घटना घडत होत्या. पण रात्री मुक्कामाच्या त्या ठिकाणी कॅमेरा त्याला रेकॉर्ड होऊ शकला नाही. ही त्या गोष्ट त्या ठिकाणी घडणार होती. रात्री भवानी पेठेतील कल्की विठोबा मंदिरात आता माऊलींचा मुक्काम होता. भजन कीर्तन संपून रात्रीच्या शांततेत काही वारकरी बसले होते. काही दिंड्या टाळांचा गजर करत होते, तर काही मृदंगाचा संत तुकारामाचा असेल, संत ज्ञानेश्वराचा असेल या ठिकाणी ते गजर करत होते. आणि काही लांब अंतरावरून दिंडी देखील आले होता आणि थोड्याशा अंतरावरून एक विचित्र प्राणी चालताना येताना दिसला. सुरुवातीला लोकांना वाटलं की कुणीतरी वारीचा देखावा केलेला असावा, पण जसजसं तो प्राणी जवळ येत होता तर लोकांचे डोळे पांढरे झाले होते. त्या प्राण्याच्या अंगावर एक चक्क पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि धोतर घातलेला एक वारकरी हुबेहूब दिसला. जो जसा मंदिराच्या दिशेने सरकू लागला तर तसे तिथले वारकरी घाबरून पळू लागले. काहींनी धाडस केले हा अद्भुत चमत्कार जगाला दाखवा म्हणून कॅमेरे काढले आणि कॅमेरे ऑन केले. व्हिडिओ शूटिंग सुरू केले. तो प्रसंग तिथून निघून गेला. पण 5 मिनिटांनी जेव्हा आपला मोबाईल चेक केला तेव्हा अंगावर काटा आला. मोबाईलच्या गॅलरीमध्ये कोणतीच फाईल नव्हती. व्हिडिओ रेकॉर्ड झाला नव्हता. सकाळी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. पोलिसांना देखील काहीच दिसलं नाही. ना रस्ता ना प्राणी. हा अद्भुत वारकरी नेमका काय चमत्कार होता याच्यावरून तर्क वितर्क लढवायला सुरुवात झाली होती. सायन्स आणि तंत्रज्ञान, कॅमेरा एरर, तांत्रिक बिघाड म्हणून होऊ शकतं, पण लाखोच्या वारकरीच्या दृष्टीनं हा साक्षात माऊलीचाच एक अदृश्य संकेत होता. आता खरं तर एक जुना वारकरी होता. वयस्कर वारकरी तिथे बसला होता. त्याने त्याचं रहस्य सांगायला त्यांनी सुरुवात केली. तो म्हणाला, चांगदेव महाराज हे वाघावर बसून हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन हे इथे आले होते असं त्याला दिसलं. तो बोलू लागला. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं नाही. सीसीटीव्ही कॅमेरे ज्याला रेकॉर्ड करू शकले नाही तेच एका वृद्ध आजोबांनी बघितलं. ते म्हणाले, ज्ञानोबा मुले जेव्हा चांगदेव महाराज यांना भेटायला आले होते तेव्हा त्यांनी भिंत आडवी घातली होती किंवा भिंतीवर त्यांना भेटायला गेले होते. तर अशाच प्रकारे इथे देखील ज्ञानोबा महाराज माऊलींना भेटायला स्वतः चांगदेव महाराज वाघावर बसून हातात तो एक सापाचा चाबूक घेऊन तिथे आले होतं असं चित्र त्याला दिसलं. कदाचित मग लोक म्हणू लागले की कदाचित चांगदेव महाराज या ठिकाणी काही न दिसले पण कुठल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं नाही. खरं तर हे प्रकार चमत्कार म्हणावा किंवा एका प्रकारचा संकेत म्हणावा लागेल. पण वारीच्या इतिहासात खरंच ही अद्भुत गोष्ट आहे ती सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल. तर तुम्हाला या चमत्काराबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.